काय इकडे कुठे? हो इकडे कुठे काय, तुम्हीच थांबायला सांगितलं ना मला. लक्षात आहे हो, गंमत गेली. शाळेत गेलता काय? हो इन्स्पेक्शन होतं. हा मला फुलपगारे म्हणले आज इन्फेक्शन होतं शाळेत. इन्फेक्शन नाही इन्स्पेक्शन. तेच म्हणलं मी, काय म्हणलं इन्फेक्शन? तुम्ही जाऊ दे आधी, तुम्ही छत्री घ्या नाही तर तुम्हाला इन्फेक्शन होईल. इन्फेक्शन होईल तुम्हाला. ते शाळेतलं इन्फेक्शन मला. अहो इन्फेक्शन नाही इन्स्पेक्शन आणि जाऊ दे सोडा, शब्दांचं सोडा. ऐकडा ना, तुम्ही तुमचं बघा. काय बघू? आयुष्याचं तुमच्या. आयुष्याचं? मग मी काय वेगळं म्हणलं? अहो वी नाही हो यू. म्हणा बरं. वेगळंच वाटलंय काहीतरी, पण बरोबर आहे ते. चूक बरोबर, चूक हो जे चूक आहे ते बरोबर करायला हवं, हो की नाही? करेक्ट, बरोबर बोलला मास्तरीनबाई. तेच करायला मी आलो इथं. काय चूक ते बरोबर? काय बरोबर? हेच आपलं भाषेचं. हो ते बरोबर करायला शाळेत यावं लागतं, अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, साक्षात शाळा उभी आहे आमच्या समोर. मी शिक्षिका आहे, शाळा नाही. तुम्ही ना मास्तरीनबाई, मला शिक्षिका कमी आणि शिक्षा जास्त वाटतंय माहिती. हा आता बघा कसं सुचतंय तुम्हाला शब्दांवरून. बरोबर, ते जाऊ दे, मी मुद्द्याचं बोलू काय? हा तसं करा, मला घरी जायचंय, लवकर बोला. काय ते कशाला थांबायला सांगितलं मला? हा तुमचा काय लय वेळ घेत नाही मी. तुम्ही जसं शब्द बरोबर सांगताय की नाही, तसं अजून एक मला बरोबर सांगा. काय? ते फोन मध्ये नंबर कसं ब्लॉक करायचं तुम्हाला माहित आहे काय? हो. सांगता का मग मला जरा? ओके, तुम्हाला ब्लॉक करायचंय का कुणाला? नाही नाही, तुम्ही केला का कधी कुणाला ब्लॉक केलंय? हो मास्तरीनबाई. हा म्हणलं केलं का तुम्ही कधी कुणाला ब्लॉक? हो, नको असलेली माणसं ब्लॉक केलेलीच बरी असतात. हा म्हणजे तेच केलंय, म्हणजे तुम्ही कुणाला तरी ब्लॉक म्हणजे? हो, आपल्या फोनमध्ये सेटिंग असतं, त्या सेटिंग मध्ये जायचं किंवा त्या व्यक्तीच्या नंबरवर जायचं. तिथे 3 टिंब दिसतात, त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे ब्लॉकचा ऑप्शन येतो, त्यावर क्लिक केलं की माणूस ब्लॉक होतो. मग ते ब्लॉक काढता येते का? हो, अनब्लॉक करता येतं, पण आपण ब्लॉक करतो कारण आपल्याला विषय संपवायचा असतो ना. हा हा, म्हणजे परत विषय चालू करता येतोय म्हणजे? कशाला करायचं पण? आता मला सांगा, एखाद्या विषयात जर एखादा नापास झाला तर त्याला दुसरी संधी असते का नाही परीक्षेला बसायची? आमच्या आई साहेब काय म्हणतात माहिती आहे काय? एक कम्प्लीट एक अख्खं जग आहे की नाही, ती म्हणजे टोटल शाळा आहे. त्याच्यात आपण शिकत राहायचोय. हा, आणि समजा कधी चुकलो, नापास झालो तर चूक सुधारून घ्यायची, बरोबर करायचं नाही काय? आयुष्यात आहे की नाही पुन्हा चुकलात? आयुष्यात मगाशी बरोबर म्हणला होता. हा, अहो मगाशी तुमच्या संग म्हणलं ना, त्यामुळे बरोबर आलं. आता एकटा म्हणायला गेलो, त्याच्यामुळे तोंडावर पडलो. ते जाऊ दे हो, माझं मुद्द्याच शब्द सोडा, अर्थ लक्षात घ्या. मला जे म्हणायचं आहे मला माहितीये सगळं. मग ते ब्लॉक काढलं तर? पण एकदा ब्लॉक केलं की अनब्लॉक का करायचं? करायचं की, त्याला काय होतंय? मी नाही करत. अहो माणूस आहे, चुकतोय, अजून एक संधी द्यायची. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? नाही आपलं असं जनरल जनरल. नाही नाही नाही, तुम्ही जनरल नाही बोलत आहात. जनरल नाही नाही, मला अंदाज आलाय तुम्ही कुणाबद्दल बोलताय ते. कमल बद्दल बोलताय ना? नाही. मग कमलचा काय संबंध आहे? कमलचा काय माझा विषयच नाही, मी त्याच्यात कशाला पडेन? ते तुम्ही आणि ते कमलराव बघून घ्या. माझं अहो आहे का? आता तुम्ही ना असं शाळा घेता. अहो मी ते आपला यो बजा विषयी बोलावलं. आपला आपला वगैरे नाहीये, तो गुन्हेगार आहे तो, आणि त्याला ब्लॉक केलंय मी आता तर कायद्याने सुद्धा. हा नाही, ते बरोबर केलं सो तुम्ही. कसं आहे अधिपती, मी फार लवकर तोडत नाही आणि चिडतही नाही. पण जर कोणी माझ्या फॅमिलीशी खेळ केला तर मी त्याला सोडत नाही आणि मग परत जोडतही नाही. वा, चालता बोलता कविता पाडली बरं का तुम्ही मास्तरीनबाई. चला झालं तुमचं बोलून, निघू मी आता. रिक्षा. हा हा, गंगावेस छत्री द्या, नाही तर परत ती छत्री घ्यायला बोलवाल. हे घ्या. अच्छा हा, चला दादा. आता रे भावा काय? अरे आता कसं करायचं? ही मास्तरीनबाई अनब्लॉक नाही करणार त्या कमलला. शुभ बोल रे नार्या. अरे ती फर्म आहे. हा, अरे ती ठाम आहे आपल्या निर्णयावर. मग असं म्हण की तू आणि कुठे डोसक्याचं दही करतो. सरळ चवण कळल असं बोल. त्या ठाम राहू देत रे, आपण मी ठामच राहायचं. प्रयत्न सोडायचे नाहीत भावा, प्रयत्नांती परमेश्वर. आणि सध्या आपला परमेश्वर एकच आहे, मास्तरीनबाई आणि कमलरावांचं लगीन.
सोड ना आता. हे असा विषय अर्धवट सोडत नसतोय आपण ओंक्या, तुला माहित आहे. अरे छाताडावर वज्ज ठेवल्यावर व्हायले मला, कळते काय तुला? आपल्यामुळे बिचाऱ्या मास्तरीन बाईसनी कशाला शिक्षा, त्यांचं लगीन व्हायला पाहिजे बघ, बाकी काय माहित नाही. छाताडावरचं वज्ज उतरायला पाहिजे. सरकार वाचवा मला, मला मला बाहेर काढा इथनं. मी तुम्हाला जे काय आहे ते समद करे सांगितलं, विश्वास ठेवा माझ्यावर. मला बाहेर काढा. तुम्ही जे सांगाल ना ते करायला तयार आहे मी. खरं बोलशील? खरंच सांगितलं मी तुम्हाला समद. नाही, तू खरं बोलत नाहीस. आम्ही लय विचार केला, कुठंतरी काहीतरी गोम आहे. तू खरं बोलत नाहीस. आम्ही तुला आता ही शेवटची संधी देतोय. खरं बोलायचं. या संधीचं सोनं केलंस तर तुझ्या आयुष्याचं भलं होईल, आणि माती केलीस तर या तुरुंगातून तू बाहेर येणार नाहीस. ह्याची काळजी आम्ही घेऊ. आता सोनं करायचं का माती करायची ते तू ठरव. सांग, खरं काय ते सांग. आमासनी समद कळलंय. तुला फक्त शेवटची संधी द्यायला आम्ही इथं आलोय. बोल. समद कळलं म्हणजे ते तुम्हाला बोलल्या का? वाटलंच मला. बोलणार नाही तर काय? असं कसं मला सांगितलं की बोलू नको, चौथच बोलल्या. म्हणून कुणाचं ऐकायचं नाही बजरंग. आत कोण अडकलंय? तू ना. आता बोल, खरं काय ते बोल. शेवटचा चान्स देतोय तुला. मी जर खरं बोललो तर मला काय मिळेल? बघू काय करता येतंय का. तुझी शिक्षा जरा कमी करून घेऊ, आणि काय करता आलं तर बघू. तू पैसे चोरलेस. नाही, म्या का चोरू पैसे? मग काय मास्तरनीने तुला पैसे दिले? तिच्याकडनं कुठून आले एवढे पैसे? साधी दमडी नाही तिच्याकडं. ती ज्या जिकडं काम म्हणजे तुमच्या शाळेत काम करते ना, त्या पगारावरच अख्खं घर चालतंय तिचं. तिच्याकडनं कुठून येणार आहे पैसे? मग तुझ्याकडे हे पैसे आले कुठून? दुर्गेश्वरी मॅडमने दिले मला. लग्नासाठी तू कॅश दिलतीस व्हय? ती त्याच्याकडे कशी गेली? चोरली त्यानं. ती तुला पैसे का देईल? सरकार तुमचं काम करावं म्हणून. आमचं कसलं काम? अहो असं कसं? तुम्हीच सांगितलं ना टीचर मॅडमला उचल म्हणून. आम्ही तुला असलं काय बी सांगितलेलं नाही. अजूनही सांगतोय, खरं बोल. सरकार म्या खरंच सांगतोय. जे मी सांगितलं ते समद खरं आहे. तुम्हाला खोटं वाटतंय का? या साहेबांनी माझा फोन जप्त केला. त्या फोनमध्ये समद रेकॉर्डिंग आहेत. त्यांना फोन द्यायला सांगा, मी समद रेकॉर्डिंग ऐकवतो तुम्हाला. अहो, अधिपतींना कमलचा नंबर दिलाय मी. कशाला? ते म्हणाले की कमलशी बोलून बघतो म्हणून. अगं पण अक्षराला माहितीये काय? नाही ना. तिला आवडणार नाही. हो, मला माहितीये ते, पण काय ग, झालं का इन्स्पेक्शन? हो. बरं तू फ्रेश होऊन घे, मी जेवायला वाढते. नाही लगेच नको, थांब. इरा कुठे?
आहे आत. काय झालं होतं पण एवढी रडत का होती ती? काय माहिती, तूच बोल आता तिच्याशी आणि तिला म्हणावं सारखं भांडत जाऊ नकोस. ठीक आहे, बघते मी. या दोन्ही मुलींची लग्न झाल्याशिवाय जीवाला चैन नाही पडणार हो. तुला भुवनेश्वरी मॅडमनी काय सांगितलं होतं? काय? आता मास्तरनी बरोबर तुला जे काय करायचं ते कर. मग मग मॅडमच का नाही काय करत? आमचे हात बांधलेत. ती मास्तरीन आगाऊपणा करायच्या आत तिला रस्त्यावर आण. नेमकं काय करायचं? पोरकी पडीव. अहो पण तिचं तर लगीन ठरलंय ना. अरे मग बदनामी होईल की त्यांची. आणि लगीन मोडलं तर तिचा बाप जाईल सोडून. तिला बाहेर काढायचा प्लॅन केलाय. माझा अंदाज आहे ती बाहेर पडत. सरकार बसलं काही विश्वास माझ्यावर? सरकार सरकार म्या खरंच सांगतोय. हो साहेब साहेब तुम्ही तरी सांगा ना त्यांना. सरकार माझ्यावर विश्वास द्या. मला बाहेर काढा इथनं. सरकार सरकार. आणि ऐका, सॉरी म्हणायचं डायरेक्ट, लांबड लावायची नाही. समजांना फोन उचलला तिकडून, हॅलो, आपण सॉरी म्हणायचं. त्या चिडतील पण आपण थंड घ्यायचं. कळलं काय अण्णा? आपण थंड घ्यायचं. त्या चिडतील, ओरडतील, शिव्या घालतील, आपण सॉरी. अरे पण ती शिवाय देतच नाही. मुद्दा हे आहे की आपण सॉरी. हा ते कळलं मला. उचलतील. अरे प्रोफेसर आहे मी, सगळं कळतं मला. हॅलो. हा अक्षरा, तू ब्लॉक केलंस मला? कोण बोलताय? अच्छा, म्हणजे तू माझा आवाजही ओळखत नाहीयेस का आता? खरं तर ना मीच तुला ब्लॉक करायला हवं होतं. करू शकता, पण मी तुझ्यासारखा निर्दयी नाहीये ना. ठेवते मी फोन. अक्षरा, तू असं करू शकत नाहीस. मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. आपलं लग्न ठरलंय. होतं पण आता मोडलंय. मोडलंय आता आपलं लग्न. आता सगळं संपलंय. आणि मी तुमचा नंबर ब्लॉक केलाय याचा अर्थ मला नाही बोलायचंय तुमच्याशी. त्यामुळे तुम्ही प्लीज वेगवेगळ्या नंबर्सवरून मला फोन करणं बंद करा. आता आपल्यामध्ये बोलण्यासारखं काही राहिलेलं नाही. ओके, गुड बाय. अक्षरा, फोन ठेवलाय? कमलचा फोन होता दुसऱ्या नंबरवर. म्हणे माझा नंबर का ब्लॉक केला. आता त्यांना कळतंय ना मी त्यांचा नंबर ब्लॉक केलाय, म्हणजे मला नाही बोलायचंय त्यांच्याशी. मग का फोन करताय? अगं पण ऐकून तर घे ना, ते त्यांना काय म्हणायचंय ते एकदा. त्यांचं काहीही म्हणणं असू दे आई, मला काही फरक पडत नाही आता. बघते मी. हॅलो. हॅलो, कोण? मी बोलतोय. कोण? मोठ्या मास्तरीनबाई, अधिपती. अगं बाई, हा कोणता नंबर आहे आता? हा तो कमलरावांसाठी घेतलाय मी फोन. आई कमल असतील तर तू फोन ठेवा. हो हॅलो. कमलरावांशी बोलायचं आहे जरा. माझ्याशी? हा हा, तुमच्या संग पण बोलतील, पण मास्तरीनबाई आहेत का? हो हो आहे ना. त्यासनी सांगू नका मी बोलतोय म्हणून. हा हा. एकच शब्द बोलायचा आहे फक्त कमलरावांनी. जरा फोन देता काय प्लीज मास्तरीनबाईंना? हो हो देते. हा एक मिनिट. बोल. कोण आहे? बोल ना, बोल. हॅलो. हॅलो. तुम्ही? अक्षरा, हे बघ, आपण बोललं पाहिजे. कशाबद्दल? अक्षरा, मला असं वाटतं की चुकलंय आपलं. आय मीन दोघांचं पण. हो,
चुकलंच आपलं. आपण लग्न ठरवलं ही चूक झाली. म्हणजे तुझं काही चुकलंच नाही का? माझं चुकलं असं म्हणते मी. आणि हे बघा, मला किंवा माझ्या घरच्यांना तुमच्याशी बोलायचं नाहीये, त्यामुळे फोन करणं बंद करा प्लीज. हा, हॅलो. अच्छा, सॉरी. ते तुमच्या पण ना कमलराव, आता काय मी तुम्हाला बोलाय काय सांगितलं, तुम्ही बोलताय काय? सॉरी म्हणा. तुम्हाला वाटतंय ना सॉरी आतून? अरे आडमोठेपणा करणं स्वभाव आहे तिचा. हट्टी आणि दुराग्रही आहे ती. स्वतःच काय ते खरं करते. आता एवढं होऊन सुद्धा तिने मला फोन करायला हवा होता ना. पण होतंय काय, मी तिला फोन करतोय आणि ती काय करते, मला ब्लॉक करते, माझा फोन कट करते. अरे मी काय कोणी रस्त्यावर पडलेला मजनू आहे का? प्रोफेसर आहे मी एका प्रतिष्ठित कॉलेजचा. लाईन लागली माझ्यासाठी लाईन दारात. बाबा रजिस्टर मेंटेन करतात माझ्यासाठी मुलींचं, कळलं का? घाला त्या रजिस्टरला हार म्हणावा आता. अरे पण झालं का की ही आवडली ना मला, आणि ही काय करते, माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते. ठीक आहे, तिला वाटेल ना तेव्हाच फोन करू दे. आता मी नाही करणार, बस झालंय. किती अपमान करून घेणार मी स्वतःचा? इथे माझे आई बाबा रोज मला मुलींचे फोटो आणून दाखवतायत, पण सगळे रिजेक्ट करतोय मी. का विचारा? का? कारण मला वाटलं की हिला एक दिवस हिची चूक कळेल आणि ती परत येईल माझ्याकडे. पण तिला तिची चूक आहे असं वाटतच नाहीये ना. ठीक आहे, मलाही काय गरज नाहीये, चाललो मी. ओ ओ, अरे काय अडगरी? जाऊन दे, सोड ना. या फोनचा काय उपाय होत नाही, दुसरा काहीतरी उपाय शोधला पाहिजे आता. कमलराव कमलराव, सगळी माती केली राव. चला स्टॉल आवरायला घ्या. किती फेऱ्या मारती? अगं मला लई टेन्शन आलंय. कसलं? ताई या समध्याच्या मुळापर्यंत जाणार नाही ना व? गेली तर काय फरक पडतो मम्मी आपल्याला? तसं बी त्या बजरंगने समजा मास्तरनीवर ढकललंय की. अगं वय, पर काय गडबड झाली ना व, तर सारखं सारखं असं म्हणू नकोस. मावशी काय म्हणती माहिती ना व? वास्तू तथास्तू म्हणती. अगं चंचे, पर काय राडा झाला का नाही तर मम्मी, मावशीनं तुला काय केलं ना तर मी बदला घेईन. अगं आधी मला सोड येऊ आणि मग बदला घे. मम्मी, तू म्हणती ना सापापेक्षा सापाचं पिल्लू डेंजर असतं. कारण किती सोडायचं हे त्याला कळतच नसतं. मावशीनं चुकून बी तुला काही करू नये, नाहीतर हे सापाचं पिल्लू समदेश बाहेर काढल. आणि मग कपरा भीतीला बी कान असतात. अरे ताई कुठे गेली? अजून कशी नाही आली? चंचे, आपण का नाही काम करू, आपण खाली जाऊ, म्हणजे आपल्याला कळेल ताई आली का नाही. हा हा, चल 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 लवकर. अक्षु ऐक ना. अगं असं करण्याची काय गरज आहे? आई, मी तुला सांगितलं होतं जर कमलचा फोन असेल तर फोन ठेव म्हणून. हो पण असं वागून काय होणार आहे मला सांग बरं. अगं आई, लग्न मोडलंय आमचं. अगं पण आता पुन्हा पुन्हा याच विषयावर बोलून काय होणार आहे? अगं त्यांना त्यांची चूक कळली असेल ना. मला नाही असं वाटत आई. आणि तसंही आता खूप उशीर झालाय त्यांना त्यांची चूक कळायला. आणि मुळात मी नाही मोडलंय लग्न. अगं हो पण अक्षरा, चुका होतात ग. आई, त्या चुकांचे परिणामही होतात. त्यांच्या मनाप्रमाणे नाही चालणार. त्यांना वाटलं त्यांनी लग्न मोडलं, त्यांना वाटलं त्यांनी लग्न जोडलं. मी काय कळसूत्री बाहुली आहे का त्यांच्या तालावर नाचायला? मलाही माझं मन आहे, माझे विचार आहे. अगं हो पण आई प्लीज प्लीज. चंचे, अगं ताई किती वेळची बाहेर गेल्या, अजून कशी नाही आली? आली ताई, तू आली? दिसत नाही. नाही, ते मी असंच विचारलं.
ये अशी राऊंडात ये. काय ते? अशी मोहर ये. काय झालं ताई? तू सांग. म्या काय सांगू? जे तू केलंस ते. म्या काय केलं? ते तुला माहित, आम्हाला कसं माहित असणार? आणि एकदम सुरुवातीपासून सांग समज. तुझ्या तोंडानं ऐकायचंय आमासनी. ताई कशाबद्दल? घरात सध्या एकच विषय चालू आहे. मास्तरनीचं लग्न आपण मोडलं, तिला आपण किडनॅप करवलं. अगं ताई, आपण कुठं? तो बजरंग बोलला नाही का, यो समजा डाव त्या मस्तनीचा आहे. हे त्याचं म्हणणं झालं. तू तुझं म्हणणं सांग.